श्री स्वामी समर्थ. बऱ्याच नवीन सेवेकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे प्रहर नेमकं काय? स्वामी सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर. स्वामींचा प्रहर सेवा म्हणजे ही सुद्धा खूप मोलाची सेवा आहे. जसं गुरुचरित्र पारायण करतो आपण, त्याच्या 10 पटीने याचं पुण्य भेटतं आणि स्वामी महाराज त्याची अनुभूती आपल्याला व्याजासकट परत देतात. त्याच्यामुळे सप्ताह कालात सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा म्हटलेली. तर बघा, अखंड नामजप यज्ञ सप्ताह स्वामी पुण्यतिथी निमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिलपासून सुरुवात होते. बघा, तर प्रहर सेवा म्हणजे नेमकं काय? प्रहर सेवेसाठी किती सेवेकरी असतात एकूण दरबारामध्ये? प्रहर सेवेसाठी 2 सेवेकरी विणावादन करतात, 2 सेवेकरी माळजप करता आणि 2 सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात. बघा, प्रहर सेवेत खंड पडत नाही. अखंड 7 दिवस ही प्रहर सेवा चालते. पूर्ण सप्ताहात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड नसतो. त्याच्यानंतर प्रहर सेवा किती वेळ असते? प्रहर हे सकाळी 8 ते रात्री पर्यंत महिला सेवेकरी करतात आणि रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर करत असतात. तरी प्रत्येक सेवेकऱ्याने अर्धा तास तरी हा प्रहर सेवा घेतली पाहिजे. तर आपल्या गुरुचरित्र पारायणाचं आपल्याला योग्यरित्या पुण्य भेटू शकतं. आता कोणत्या वेळी? कारण हाच टाईम आपण स्वामी महाराजांना प्रत्यक्षात देतो आणि ज्यावेळेस आपण प्रहर करतो तर स्वामी आपल्याकडे साक्षात बघत असतात ती सेवा आणि आपण जास्त स्वामींच्या जवळ येतो आणि स्वामी आपल्याला कुठल्या प्रकारे आपल्याला अनुभूती देत असतात. बघा, आता कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते. दुपारी 12 ते 4ची वेळ ही प्रहर सेवेची आणि रात्री 12 ते पहाटे 4 ही ह्या कठीण वेळेस जर तुम्ही प्रहर करायचा असतो. कारण कठीण समय कोण कधी कामास येईल उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण सेवेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते. म्हणून दुपारी 12 ते 4 माध्यमातून कठीण वेळेचा झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात. त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या लोकांना संदेह स्वामी दर्शन देतात. सप्ताह काळात प्रहर केल्याने काय होते? बघा, प्रहरेच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व यांचे संधान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेची प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. बघा, प्रहर सेवेने आपल्या आयुष्यात काय बदल घडतो? बदल खूपच घडतात. प्रहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास, भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात. सप्ताह वेळे अभावी फक्त पारायण केले, प्रहर नाही केला तर चालेल का? हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो. सप्ताह काळामध्ये फक्त पारायण केले पण प्रहरीची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्यांची सेवा अपूर्ण समजली जाते. प्रहर करताना मोठ्याने बोललं, मोठ्याने जप किंवा मोठ्याने वाचले तर चालेल का? हा सुद्धा प्रश्न पडतो. प्रहर सेवा करताना कोणीही बोलू नये. बाजूला बसलेल्या सेवेकऱ्याला त्रास होईल असे वागले असता त्याचे पुण्य हे शून्य होते. प्रहर बदलताना बोलले तर चालेल का? तर नाही. प्रहर सेवेत नवीन व्यक्ती सेवेला बसताना मौनात हात वारे करून बदलावा. बोलू नये म्हणजे इशाऱ्याने बोलायचं आपल्याला. स्वामींना कशा प्रकारची सेवा जास्त आवडते? बघा, तळमळीने, अनन्य भावाने आणि मनोभावे केलेली सेवा स्वामींना जास्त आवडते. सप्ताह सेवेत काय होते आणि ऊर्जा किती दिवस टिकून राहते? बघा, सप्ताह काळामध्ये केलेली सेवा आध्यात्मिक बॅटरी चार्ज होते आणि ऊर्जा पुढील सप्ताह येईपर्यंत टिकू शकते. तर चला, या सेवेत सर्वांनी सहभागी व्हा. घरी जरी गुरुचरित्र पारायण करणार असाल तुम्ही तर मग सेवेला स्वामींच्या मठात किंवा दरबारात जाऊन तुम्ही प्रहरीची अर्धा तासाची का होईना सेवा 7 दिवस ही रुजू करा. तुमचे कष्ट ही यातना ह्या संपल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी महाराज तुम्हाला याची अनुभूती 100% देतील. हे मी लिहून देते तुम्हाला. चला तर मग, धन्यवाद.